नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता बातमी आहे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसंदर्भातील। जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारी भव्य सायकलिंग स्पर्धा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे। 21, 22 आणि 23 जानेवारी रोजी 3 टप्प्यात पार पडणारी ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा तब्बल 40 देशांमध्ये थेट प्रक्षेपित केली जाणार आहे। या जागतिक ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे। महाराष्ट्राचं नैसर्गिक सौंदर्य, पर्यटन आणि सांस्कृतिक वैभव जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी म्हटलंय। जिल्हाधिकारी यांनी आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली। यानंतर निरा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सासवड येथे प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांची संयुक्त बैठक घेऊन तयारीचा सविस्तर आढावा घेतलाय। संपतील आज निरा या ठिकाणी आपण स्थलपाहणी करण्यासाठी सर्व लोक जमा झालेलो आहोत। या भागापासून 22 जानेवारीला हा रेस निघणार आहे। सुमारे 12:30 वाजता सासवडपासून सुरुवात होतील तर इकडे 1:30 वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। त्याच्याबद्दलचे रस्त्याबद्दलची सर्व जी तयारी आहे ते पूर्ण करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही बैठका घेतो, जेणेकरून लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे, ते याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे। त्याच्याशिवाय त्यांनी त्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे, कारण हा जे रेस आहे ते 40 देशामध्ये किमान लाईव्ह बघितली जाणार आहे। तर आपलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपण जगासमोर मांडत आहोत, दाखवत आहोत, जेणेकरून एक पर्यटनाला चालना मिळेल, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं तयार होतील। त्याच्याशिवाय एक नवीन खेळ आपल्या देशामध्ये निर्माण होतील, ज्याच्याद्वारे ऑलिम्पिक्समध्ये आपले मेडलसुद्धा जास्त वाढेल। आता तर या पद्धतीने संपूर्ण नियोजन आहे। सर्व विभागाने चांगली तयारी केलेली आहे। PWDने छान काम केलं या ठिकाणी। रस्त्याबद्दल सर्व लोक आता कौतुक करत आहेत। ज्याच्या भागामध्ये आज आमचा शेवटचा टप्पा आहे, त्या सर्व ठिकाणी खूप कौतुक केलं आहे लोकांनी गुणवत्ताबद्दलच्या। याच्याशिवाय पोलीसने खूप जय्यत तयारी केलेली आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन जे आहे, नगर परिषद प्रशासन जे आहे, स्वच्छताबद्दल कमर कसून काम करण्यामध्ये कटिबद्ध आहेत। चांगलं नियोजन या पद्धतीने